नमस्कार, अश्विनीच रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण पिकलेल्या केळीचा वापर करून एकदम मस्त स्पॉन्जी असा केक बनवणार आहोत। या केकमध्ये आपण कुठेही मैदा किंवा साखर हे काहीही वापरणार नाही, त्यामुळे हेल्दी आहे। आणि बऱ्याचदा असं होतं की पिकलेली केळी घरात असते, आपण ती फेकून देतो आणि मुलांना असंही केक आवडतोच। मग बाहेरचा केक देण्यापेक्षा, पिकलेली केळी फेकून देण्यापेक्षा या पद्धतीचा केक तुम्ही बनवू शकता। आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया। त्यासाठी इथे मी या 3 पिकलेल्या केळी घेतलेल्या आहेत। केळी जेवढी चांगली पिकलेली असेल तेवढा केक छान होतो। तर आता या केळी आपल्याला याची साल काढून टाकायची। आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, आपण डायरेक्ट त्यामध्येच या केळीचे तुकडे करून घालूया। अशा पद्धतीने आपल्याला 3ही केळीचे तुकडे करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला पाऊण कप एवढा गूळ घालायचा आहे आणि अर्धा कप एवढं तेल घालायचं आहे। आता हे एकदा मी मिक्सरला फिरवून घेते। आता हे मी मिक्सरमधून ब्लेंड करून घेतले। आता हे एक आपण बाउलमध्ये घेऊया। आता यामध्ये आपल्याला जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकायचे। इथे एका चाळणीमध्ये मी अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेतले। त्यामध्ये आपल्याला पाव कप एवढी कोको पावडर घालायची। यासोबतच 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून एवढा बेकिंग सोडा। आता हे चाळून घेते मी। यामध्ये आपण ओट्स देखील वापरणार आहोत, पण ओट्स आपल्याला चाळून घ्यायचे नाहीत। आता हे चाळून घेतलेले मी। आता यामध्ये आपल्याला पाऊण कप एवढे ओट्सची पावडर घालायची। ओट्स आपल्याला हलकेसे गॅसवरती भाजून घ्यायचे, खूप जास्तही भाजायचे नाहीत, हलकेसेच भाजायचे आणि त्याला गार करून आपल्याला मिक्सरमधून अशा पद्धतीने त्याची पावडर तयार करून घ्यायची। आता हे आपण यामध्ये घालूयात आणि याला आता मिक्स करून घेऊयात। तर खूप सोपा केक आहे, झटपट होणारा आहे आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणार आहे। ओट्स जर तुमच्याकडे नसतील तर यामध्ये फक्त तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। कोको पावडर नसेल तर प्लेनही बनवू शकता, व्हॅनिला इसेन्स टाकून किंवा वेलची पावडर टाकून बनवू शकता, थोडी दालचिनीची पावडर टाकून सुद्धा बनवू शकता। आता हे अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते। आता याला ओव्हर मिक्स करायचं नाही आपल्याला, अशा प्रकारे हे फक्त मिक्स करून घ्यायचे। सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स व्हायला हवेत। आता हे व्यवस्थित मिक्स झाले, पण आपलं जे मिश्रण आहे थोडंसं घट्ट वाटतंय। यामध्ये मी थोडंसं दूध घालते। आता यामध्ये आपल्याला थोडं दूध घालायचं, एकदाच जास्त घालायचं नाही, थोडं घालायचं। पाव कप एवढं दूध घेतलंय। या अगोदर सुद्धा मी एक पिकलेल्या केळीची खूप छान अशी रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्ही जर पिकलेल्या केळीची रेसिपी बाय अश्विनीज रेसिपी असं जरी सर्च केलं तरी सुद्धा ती रेसिपी येईल। आणखी थोडंसं दूध घालते मी यामध्ये। इथे मी पाव कप दूध घेतलं होतं, सगळंच दूध यामध्ये घातलेलं आहे। आणि केकचं बॅटर तयार करण्यापूर्वीच आपल्याला केक टिन सुद्धा रेडी ठेवायचं आहे, कारण जेव्हा आपण हे मिक्स करतो, हे मिक्स केलं की लगेच आपल्याला बेक होण्यासाठी ठेवायचं आहे। आता हा केक तुम्ही ओव्हनमध्येही बेक करू शकता, गॅसवरती कढईमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता। आता इथे मी आज ओव्हनमध्येच बनवते। जर तुम्हाला कढईमध्ये बनवायचं असेल तर कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवायचं आणि त्यावरती एक वाटी ठेवायची आणि त्यावरती आपल्याला केक टिन ठेवून बेक होण्यासाठी ठेवायचं। खूप छान होतो। तर इथे केक टिन मी अगोदरच तयार करून ठेवलेला होता, त्यामध्ये असा बटर पेपर लावून घेतलेला आहे। बटर पेपर नसेल तर केक टिनला ऑइलने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा त्याला मैदा लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे। आता या केकमध्ये जर तुमच्याकडे चोको चिप्स असतील तर तेही घालू शकता, मस्त लागतात। आता याला आपल्याला थोडंसं टॅप करायचं आणि यावरती मी थोडे बदामाचे काप करून घेतलेले ते घालते। बदाम, अक्रोड काही घेऊ शकता आणि याच पद्धतीने चोको चिप्स सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता। असं टॅप करून घेतले। आता हे आपल्याला बेक होण्यासाठी ठेवायचं आहे। आता इथे हे मायक्रोवेव्ह मी 5 मिनिटं प्रीहीट करून घेतलेले। आपल्याला कन्व्हेक्शन मोडवरती 180 डिग्रीला 25 ते 30 मिनिटं याला बेक करून घ्यायचं आहे। आता इथे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। हा केक बेक करण्यासाठी मला 30 मिनिटं लागलेली आहेत। कढईमध्ये आणखी 10-15 मिनिटं वेळ जास्त लागू शकतो। आता बघू शकता मस्त झालेला आहे। आता याला आपल्याला गार होऊ द्यायचे आणि केक पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला कट करायचा, नाहीतर तो दबू शकतो।
कढईमध्ये जर तुम्ही बेक करणार असाल तर बेक करून झाला की पटकन तो कढईच्या बाहेर ठेवायचा, नाहीतर कढईमध्ये गॅस बंद केल्यानंतर जर तुम्ही तसाच ठेवला, त्यावरती झाकण तसंच ठेवलं तर केक दबण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर काढायचा, गार करायचा. आता केक आपला व्यवस्थित गार झालेला आहे. आता याला कट करूयात. तर बघू शकता एकदम मस्त झालेला आहे. आता हे जे केक असतात हे थोडे हेवी असतात, त्यामध्ये ओट्स आहेत, गव्हाचं पीठ आहे, गूळ वापरलेला आहे, त्यामुळे हे थोडे त्या केकपेक्षा डेन्स होतात, पण खायला अतिशय टेस्टी लागतात. बघू शकता मस्त झालेला आहे. स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे, पण जेवढे आपले फक्त मैद्याचे केक होतात तेवढे स्पॉन्जी हे केक होत नाहीत. पण बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत. तर नक्की तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.